आज का व्लॉग जो है बहुत ही इंटरेस्टिंग होने वाला है, तो पहले ही बता देती हूँ व्लॉग में बने रहिए, क्योंकि पूरा जो व्लॉग है पीहू ने रिकॉर्ड किया है, बनाया है और काफी अच्छा बनाया है। और यहाँ पे हम बनाने वाले हैं भगवान जी के लिए 56 नहीं 108 भोग। तो व्लॉग में कैसे क्या हमने बनाया, कैसे क्या अरेंज किया, सब कुछ आपको दिखने वाला है, क्योंकि है जन्माष्टमी और यहाँ पे तैयारी चालू है जन्माष्टमी की। तो व्लॉग में बने रहिए और आगे देखते रहिए। व्हिडिओमध्ये उद्या आहे जन्माष्टमी आणि आज आहे इंडिपेंडन्स डे, हॅपी इंडिपेंडन्स डे। आणि उद्या जन्माष्टमी आहे, त्यामुळे माझी आई आणि माझी मोठी आई बनवत आहे 56 भोग। तर माझी आई बनवत आहे इथे मोहन, काय म्हणते आई? मोहन थाल। हां, मोहन थाल। आणि ते आहे बेसन, रवा बेसन लड्डूचा मिक्सचर आहे, आता बनायचा आहे। हां, आणि माझी बडी मम्मी इथे बनवत आहे दही पुरी, आणखी दही पुरी आणि ते पाक ठेवला आहे। हां, पाक ठेवलेला आहे। मला एक गोष्ट नाही समजली की दही तर मिक्स होत नाही, मग त्याला दही पुरी कोण म्हणते? यानी त्याच्यामध्ये दही मिक्स केलेलं आहे रे बाबा सारणमध्ये। अच्छा अच्छा, सॉरी। चला माझ्या आता आजीपाशी जाऊ। माझी आजी इथे करताय पूजा, माझ्या बहिणीपाशी जाऊ। माझी बहीण ॲज युजली बसून टाइमपास करताना टीव्ही, तिचा फेवरेट सॉन्ग आहे फायटर वंदे मातरम। सर्वांपाशी आपलं आपलं काम आहे, पण माझ्यापाशी काही पण नाही। मी काय करू, मी खूपच सोचून थकली आहे। मी सोचलंय ऍक्च्युली किचन मध्ये खूप चांगली सुगंध येत आहे या पदार्थाची। आमच्या घरी तर बसत नाही कानोबा, माझ्या आजीच्या भावाच्या घरी म्हणजे मामाच्या घरी बसते कानोबा, तर त्यामुळे आम्ही 56 भोग बनवते, खूप खुशी भेटते बनवून। 56 भोग मध्ये अलग अलग पदार्थ, चॉकलेट्स पण राहते, फळ पण राहते अलग अलग व्हरायटीचे, अलग अलग व्हरायटीचे स्वीट्स पण राहते ना, अलग अलग प्रकारचे भाजी पण राहते, खूप छान असते। आणि किचन मध्ये इतकी छान सुगंध सुरू आहे या स्वीट्स पदार्थांची इतकी चांगली सुगंध येत आहे। मला माझी मराठीची माझे मराठीचे शब्द क्लिअर नाही राहत, मला प्रनाउन्स नाही करतात चांगले। चला माझ्या बहिणीपाशी जाते। ओ वंदे मातरम। ते तिला कॉमन आहे, तिचं कसं टीव्ही पाहिजे, टीव्हीवर एकच गाणं, एक तर वंदे मातरम, फ्रीडम फायटर सॉन्ग किंवा शेपार सॉन्ग, किंवा ते आपली रील्स वर लागली राहते। सर्वांपाशी आपलं आपलं काम आहे, जशी की मम्मी वगैरे 56 भोग बनवण्यात बिझी आहे, माझी बहीण टीव्ही बघण्यात बिझी आहे, माझी आई पूजा करते, पण माझ्यापाशी काही काम नाही। पण एक आहे, तुमच्यासोबत कम्युनिकेशन करणं। बघा माझ्या आईने मला मेहंदी लावून दिली, किती सुंदर आहे ना। चला, जसं का उद्या आहे जन्माष्टमी, त्यामुळे आमच्या शाळेला आहे सुट्टी, तर उद्या पण आपण खूप मजा करूया। आणि मी तुम्हाला उद्या माझी सर्व चीज शेअर करीन, जसं का माझ्या पूर्ण 56 भोग मिळून काय काय बनलेलं आहे। आणि आपण मामाच्या घरी पण जाऊ, तर तिथे पण खूप मजा करू, ते पण तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत। तर या वीडियो मध्ये समोर पण वीडियो में बढ़ते हैं आगे। और वीडियो की जो शुरुआत है ना, वो पीहू ने की है मराठी में। मुझे इतनी अच्छी मराठी नहीं आती, इसलिए मैं तो अपना हिंदी में ही कंटिन्यू करूंगी। तो यहाँ पे सारी सब्जियां जो कि आज हम लोग बनाने वाले हैं, मतलब जिस दिन जन्माष्टमी है उस दिन, तो यहाँ पे लगभग हम लोग ने 15 से नहीं 20 तरह की सब्जियां जो है ना घर पे बनाई थी। हाँ, 20 तरह की सब्जियां घर पे बनाई थी। और इसकी जो तैयारी एक दिन पहले करके रख दी थी, जैसे कि सब्जियों को तोड़ के रखना, वॉश करके रखना, ये सारी चीजें एक दिन पहले कर दी थी। और सब्जी के लिए जो मसाला है ड्राई वाला रोस्ट करके रखना, भून के रखना, वो सब हमने एक दिन पहले ही कर दिया था, ताकि नेक्स्ट डे का जो काम है ना वो इजी चले जाए। क्योंकि काफी सारी सब्जियां बनानी थी और इतनी सारी सब्जियां बनाने के लिए काफी ज्यादा टाइम भी लगने वाला था। साथ में 2-3 तरह के राइस भी हमने बनाए थे, और जो पूरियां हैं वो भी 2-3 तरह की बनाई थी, अलग अलग मसाले वाली और सब कुछ। तो यहाँ पे जो है ना सारी तरह की सब्जियां जो है अलग अलग बना के रखी हुई है। और सभी सब्जियां ड्राई बनाई थी, और जो कुछ ग्रेवी वाली थी, जैसे कि काले चने, पीले चने, मोठ वगैरह, ये सारी जो थी थोड़ी ग्रेवी वाली थी। तो यहाँ पे हर कोई काम में लगा हुआ है। तो भैया है जो सब्जियों को सारा जो है ना फिल करके रख रहे, जो कि ले जाने में वहां पे इजी हो, क्योंकि इतनी सारी चीजें थी ना कि उनको डिब्बों में मैनेज करना एक एक बहुत ज्यादा डिफिकल्ट था। तो इस तरह से सारा कुछ मैनेज। आम्ही इथे आणलाय 56 भोग, बघा। आता हे सर्व आम्हाला सेट करायचे आहे। इथे फ्रूट्स वगैरे, नट्स वगैरे, इथे स्वीट्स आणि इथे एक्सेट्रा जे पण अजून सामान आहे बघा। आता हे सजल्यावर खरंच खूप सुंदर दिसणार आहे। चला मी तुम्हाला दाखवते।
तर जसं का तुम्ही बघू शकता आमचं 56 भोग ठेवणं सुरू झालं. हे काय आहे? हे काय आहे? हा ठीक आहे, मग दाखवेन. हे भुर्जी आहे, पनीरची भुर्जी. तर आपण हे पूर्ण भरल्यावर मिळूया. आता 56 तर नाही, पण इतके आमचे पदार्थ आम्ही छान ठेवून आम्ही 108 पदार्थ. हा 56 पेक्षा खूप जास्त पदार्थ आहे. तर हे सर्व आमचे स्वीट्स हो हात व्हायचं आहे. आणि हे थोडी डिफरंट टाइप्स ऑफ भाजी आहे. आणि हे स्नॅक्स मधलेलं आहे. आणि हे फ्रूट सलाद, बदाम शेक एंड लस्सी. इथे आमचे 56 भोग पूर्ण लावून झाले हैं. यहाँ पे रहा सारा ही खाना 56 भोग का जो बना के लेके आए थे घर से, और कुछ चीजें जो है बाहर से लेके आए थे, जैसे सब्जियां वगैरह है, पूरी है, पूरन पूरी, लड्डू, मिठाई, मतलब जैसे मोहन थाल है, लड्डू वगैरह है, पूरन पूरी, दही पूरी, ये सारी चीजें जो है ना घर पे बनाई थी, पराठे वगैरह, और सब्जियां भी घर पे बनी थी. बस कुछ चीजें जो है मार्केट से लेके आए थे, और ये सारी चीजें मिला. हाँ, फल फ्रूट्स वगैरह भी थे, स्वीट्स थी, बिस्किट्स थी, सब कुछ ही था यहाँ पे. और मेरे ख्याल से भैया ना मार्केट में जितनी मिठाई अवेलेबल थी दुकान में वो सारी ही लेके आए थे भैया. एक भी नहीं भैया ने छोड़ी है मिठाई यहाँ पे. तो ये रहा पूरा 56 भोग तो नहीं बोलेंगे, इसे 108 यहाँ पे पूरी मिठाइयां मतलब खाने की चीजें थी. कुछ चीजें जो है ना मिठाइयां वगैरह अलग अलग बाउल में ना रख के एक ही बाउल में जो है ना अरेंज करनी पड़ी. एक में मतलब 5-6 तरह के ऐसे बाउल लेके, और कुछ चीजें जो अलग अलग रखी मिठाइयों में, क्योंकि यहाँ पे स्पेस काफी ज्यादा कम था रखने के लिए. स्पेस नहीं था यहाँ पे, जगह नहीं थी कि ये सारी चीजें प्रॉपरली और अच्छे से अरेंज कर पाए. लेकिन जितना कुछ हुआ उतना अरेंज हमने किया, और जितनी चीजें भगवान जी की सारी लगाई. मला वांग्याची भाजी नाही आवडत, कोबीची भाजी नाही आवडत, मला झुणका आवडत. तर एवढं थकतूक होऊन आम्ही सर्व आता 56 भोगचा छोटा बाईट घेऊन आम्ही टेस्ट करतो. खरंच सर्व घरी आरामात बसून आरामात कपड्यात जे टेस्ट करायची मजा आहे ना ते खरंच तुम्ही बघू शकता. तुम्ही बघा की इतक्या साऱ्या स्वीट्स असल्या. खरं बोलू ना, आमचे 56 भोग ने 108 भोग होते. 108च्या वरत. खाना रखने के बाद भी यहाँ पे बहुत सारी चीजें बची हुई है, क्योंकि वहाँ पे स्पेस नहीं था रखने के लिए. आलूची पूरी. आणि हे बघा सर्वांचा फेवरेट मौसम पाक, पूरा मैसूर पाक. आणि हे बघा सर्व अलग अलग टाइपच्या भाज्या, फ्रूट्स, नट्स, अजून सोबत